पर्यावरण रक्षण ही केवळ घोषणा नसून ती लोकचळवळ व्हावी या निर्धाराने राळेगण सिद्धीमध्ये निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन आणि वृक्षमित्र स्वर्गीय आबासाहेब मोरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळा उत्साहात झाली। कार्यक्रमाच्या सांगताप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपस्थित पर्यावरण प्रेमींना मार्गदर्शन केले। निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने वैचारिक स्तरावरती पुढाकार घेणे किती गरजेचे आहे हे त्यांनी आपल्या प्रबोधनातून अधोरेखित केले। त्यांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला। निर्मला म्हस्के यांनी 10 वृक्ष बियांचे वाटप करून एक निसर्गस्नेही संदेश दिला। यवतमाळच्या वैशाली राठोड यांनी कापडी पिशव्यांचे वाटप केले। सेवानिवृत्त मुख्याध्यापक डॉक्टर अनिल लोखंडे आणि राजेंद्र कांबळे यांचा विशेष गौरव करण्यात आला। अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड होत्या। व्यासपीठावरती ॲडव्होकेट सुरेश लगड, सेवानिवृत्त वनरक्षक प्रभाकर म्हस्के प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। संस्थेचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांनी प्रास्ताविक केले। छायाताई राजपूत यांनी कोर कमिटीचा विशेष सन्मान केला। प्रमोद मोरे आणि मीनाक्षी मोरे कुटुंबियांचा विशेष सत्कार करण्यात आला। गणेश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले तर कार्याध्यक्ष महेश पाडेकर यांनी आभार मानले। मंडळाचे सचिव वनश्री मोरे, गुणवरे, नानासाहेब गोपणे, बाळासाहेब डोंगरे, चंद्रकांत भोजने, सुहास गावित, मदन राजपूत, प्रकाश केदारी, लतिका पवार, तुकाराम आडसूळ, भारती शेवते, गीताताई गिल्डा, स्वाती आहेर, अलकाताई गव्हाणे, अनघा नांदापूरकर, सतीश नेहे, प्राध्यापक दादासाहेब जवरे, सोपाळराव वायाळ, राजकुमार गिरी, संजय गायकवाड, वैभव मोरे, भारत उगाडे, सूर्यकांत बोईवड, शालिनी आंबरे आदी उपस्थित होते। त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नामदेव जगदाळे त्यांची सर्व टीम राळेगण सिद्धी येथे उपस्थित होते। अत्यंत उत्साहात आणि उल्हासात हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। या कार्यक्रमात राज्य संघटक म्हणून मोहन पाटील सर, जगन्नाथ माळी सर यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली। तसेच अलका जगदाळे, सविता बारंगळे यांचाही सन्मान करण्यात आला।